हाय, मी पूनम. आज आहे माझ्या 6 महिन्याच्या बाळाचं अन्नप्राशन आणि 5 वर्षाच्या मुलाचं बर्थडे. हॉलमध्ये पोहोचल्याच आम्ही डेकोरेशन आणि हॉल चेकआउट केला, जो खरंच खूप प्लीझंट वाटत होता. आणि तोपर्यंत मामी आणि आजी दोन्हीही अन्नप्राशनच्या डेकोरेशनच्या तयारीला आणि लागल्या. मागच्या रील मध्ये मला ह्या रेड ड्रेस साठी काही डीएम्स आले होते. त्याची लिंक मी ह्या रीलला अटॅच करते आहे. सो कमेंट लिंक फॉर डीएम. आणि चेरीच्या बाबतीत सांगायचं तर जी भीती होती तीच झाली. इतकी क्रँकी झाली होती की कंटिन्युअसली रडत होती. तिच्या मूडचा अंदाज घेता इम्पॉर्टंट गेस्ट मध्ये पटकन अन्नप्राशन सेरेमनी आवरला. जी बाबा, काका, काकू, मामू, मामी सगळेच्या सगळे तिला हसवण्यासाठी प्रयत्न करत होते. तिचं रडणं बिलकुलच थांबत नव्हतं. मग काय, तसंच रडत रडत आधी मामूच्या हाताने आणि मग 5 जणांच्या हाताने तिला खीर भरून घेतली. ती खीर मी थर्मास मध्ये घरूनच बनवून नेली. तिकडे आमचा बर्थडे बॉय अविकने स्वतःला एक काम असाइन करून घेतलं होतं. गेस्ट करून गिफ्ट घेणं आणि प्रॉपर त्याच्या टेबलावर जाऊन ठेवून देणं. मग ठरवलं बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया. तोपर्यंत सगळे पाहुणे पोहोचले. दादाच्या बर्थडे साठी छोटीशी चेरी ड्रेस चेंज करून मस्त रेडी झाली होती. 3 तासाच्या फंक्शन मध्ये तिने तब्बल 3 वेळा ड्रेस चेंज केले होते. ह्या ड्रेसची ही लिंक हवी असेल तर कमेंट लिंक. किड्सचे आणि कपल्सचे गेम आमचे फ्री ऑफ कॉस्ट अँकर म्हणजे मामू, मामी आणि डॅडी आणि फायनली झालं केक कटिंग. लकीली त्यावेळेस चेरीने खरंच खूप कोऑपरेट केलं, बिलकुल रडली नाही आणि अगदी सरप्राइझिंगली सगळ्यांकडे बघत होती. सेलिब्रेशन झाल्यावर गेस्टला सी ऑफ करणं आणि रिटर्न गिफ्ट देण्याचं काम माझं होतं. आणि तोपर्यंत चेरीचं परत रडणं चालू झालं. ती रडतच इतकी होती की जो पण तिला बघायचा सगळे म्हणायचे माझ्याकडे दे, मी शांत करतो. टेम्पररी थोडासाच मूड चेंज व्हायचा आणि परत रडणं चालू व्हायचं. सगळे गेस्ट गेल्यानंतर चेरीला कम्फर्टेबल ड्रेस घातला, तिला थोडं झोपवलं आणि आम्ही जेवण सगळं आवरत घरी जायला जवळजवळ 11:30 वाजले होते. आणि फायनली सगळं काही आवरून खूप साऱ्या आठवणी सोबत आणि ऑफकोर्स कारची डिक्की भरली, इतके गिफ्ट कलेक्ट करून आम्ही फायनली घरी निघालो. आता आम्ही पुढे बर्थडे पार्टी तशी संपली होती, पण अविकचं मेन काम राहिलंच होतं. जवळजवळ 12 वाजता घरी पोहोचल्यावर ढीगभर पसारा घालून एक गिफ्ट ओपन केलं, त्याशिवाय झोपलाच नसता तो. इकडे चेरीचे गिफ्ट चेरीच्या बिहाफ मध्ये तिची मामी ओपन करत होती. अविकचं हे 5th बर्थडे सेलिब्रेशन आदल्या रात्री 12 वाजेपासून चालू झालं आणि रात्री 2 वाजता ते संपले. जण इतके थकले होते की उद्याची ऑफिसची आणि स्कूलची सुट्टी फिक्स होती. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.